गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला। योगेश कदम यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला। ही ग्रामीण भागाचा पाया मजबूत करणारी निवडणूक आहे। मतदारांना मतदान करण्याचं कदम यांनी आवाहन केलं। माजी मंत्री पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। पुरंदरच्या यादववाडीमध्ये शिवतारे यांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं। मंत्री नितेश राणेंनीही मतदानाचा हक्क बजावला। कणकवलीतल्या वरवडे इथं त्यांनी मतदान केलं, तर मंत्री नितेश राणेंना विजयाचा त्यांनी विश्वास व्यक्त केला। मंत्री भरत गोगावलेंनी देखील मतदानाचा हक्क बजावला। रायगडमध्ये गोगावले कुटुंबांनी मतदान केलं। महाड तालुक्यातल्या खरवलीमध्ये मंत्री गोगावलेंनी आपला मतदानाचा हक्क बजावला। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क आज बजावला। बावडा इथं सहकुटुंब त्यांनी मतदान केलं। हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील बावडा झेडपी गटातून रिंगणात आहेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनीही मतदानाचा हक्क बजावला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोराटेवाडी इथल्या मतदान केंद्रावर भरणेंनी मतदान केलं। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। पत्नी अर्चना पाटील मुलगा मल्हारसह मतदानाचं कर्तव्य पार पडलं। नगर परिषदेप्रमाणे जनता कौल देईल, राणा जगजितसिंग यांच्याकडून विजयाचा हा विश्वास व्यक्त केला गेला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। सांगलीतल्या साखराळे गावातल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून पाटील यांनी मतदान पार केलं। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। आटपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडीमध्ये आईसह त्यांनी मतदानाचं आपलं कर्तव्य बजावलं। रायगडमध्ये केंद्राबाहेर मतदान सहाय्यता केंद्र उभारण्यात आले। मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना या ठिकाणी मदत केली जाते। सहाय्यता केंद्रावर खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। परभणीच्या राणी सावरगाव मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला। मतदाराला मतदानापासून रोखल्याचा आरोप होतोय। मतदान केंद्र अधिकाऱ्यांना रोखल्याचा आरोप होतोय। संभाजीनगरच्या बिडकीन मतदान केंद्रावर गोंधळ झाला। उमेदवार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। महिला विनाकारण गर्दी करत असल्यानं पोलिसांनी महिलांना केंद्र परिसरातून बाहेर काढलं। संभाजीनगरच्या पैठणमध्ये ईव्हीएम बंद झालं। केकत जळगाव इथं ईव्हीएम बंद पडलं। ईव्हीएम बदलण्याची यावेळी मागणी करण्यात आली। मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड झाली। इस्लामच्या नसरीन बानो शेख यांना 43 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार लता घोडकेंना 18 मतं मिळाली। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली। माणगावमध्ये 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वाहन चालकांचा संताप पाहायला मिळाला। मंदी असूनही अवजड वाहनं मोठ्या संख्येनं रस्त्यावर उभी होती।